तुमच्या स्वयंपाकघराचं बजेट पुन्हा बिघडणार आहे, कारण एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे। आता एका घरगुती गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला 29 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत। 7 जून रोजी सरकारी तेल कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती गॅस एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयाची वाढ जाहीर केली असून नवे दर तात्काळ लागू झाले आहेत। या दरवाढीनंतर दिल्लीत गॅस सिलेंडरची किंमत 942 रुपयांवर पोहोचली आहे, तर मुंबई आणि पुण्यात आता एका गॅस सिलेंडरसाठी 941 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत। आधीच पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग झाल्या आहेत, त्यातच आता गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक फटका बसणार आहे। विशेष म्हणजे याआधी 7 मार्च 2026 रोजीही घरगुती गॅस सिलेंडर 60 रुपयांनी महागला होता, म्हणजेच अवघ्या 3 महिन्यात गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे। मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे। दरम्यान जागतिक स्तरावरील तणाव आणि ऊर्जा बाजारातील दबावामुळे पेट्रोलियम उत्पादनाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र केंद्र सरकारने देशात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं सांगितलं असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा दावा केला आहे। म्हणजेच आता महिन्याच्या बजेटमध्ये गॅससाठी थोडे जास्तच पैसे बाजूला ठेवावे लागणार आहेत। तुमच्या मते गॅस सिलेंडरचे दर आणखी वाढतील का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आर्थिक अपडेटसाठी मनी मॅक्सला फॉलो करायला विसरू नका।